नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आपल्याला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर गुरुपौर्णिमेच्या ह्या शुभ दिनी आपल्या सर्व गुरूंना मनपूर्वक आभार। त्यांच्या आशीर्वादाने जीवनाला एक नवी दिशा मिळते। गुरु हे ज्ञानाचे सागर आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाने अज्ञानांचे अंधार सरतात। त्यांच्याच उपस्थितीने आत्म्याला उज्ज्वलता प्राप्त होते। आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली। आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गुरुबद्दल इतिहासांची माहिती जाणून घेऊयात। आई हा पहिला गुरु असतो असे म्हटले जाते आणि त्याच अर्थाने मित्रांनो, शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ह्या महाराजांच्या पहिल्या गुरु होत्या। राजमाता महाराजा रामायण महाभारत व अनेक महावीरांच्या कथा सांगायच्या। संपूर्ण वाटचालीत आपल्याला अनेक गुरु लाभतात, कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, ज्ञान मिळते। परंतु काही पुस्तके वाचल्यावर कळतं की ते शिवाजी महाराज त्यांचे खरे गुरु तुकाराम महाराज होते। या प्रेरक कथेत त्यांच्या भेटींचा प्रसंग आहे। महाराजांचे दुसरे गुरु ते म्हणजे दादोजी कोंडदेव। दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांचे चाकर होते। शहाजी भोसले यांच्या जवळ नेमके काम केव्हापासून सुरू झाले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही, तर ते नसून ते आदिलशाहींच्या प्रशासन व्यवस्थेमधील एक आदिलशहाने नेमलेले, नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते, असा विज्ञानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे। संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर इथे एकदा कीर्तन चालू होते आणि यांच्या विठ्ठलांच्या भक्तीपर कीर्तनाला अगदी रंग चढला होता। याच कीर्तनामध्ये शिवाजी महाराज स्वतः एक भाविक श्रोते म्हणून गेले होते। तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांना कायम मार्गदर्शन करायचे, म्हणून संत तुकाराम शिवाजी महाराजांचे ते गुरु होते। तर मित्रांनो, ह्या गुरुपौर्णिमे विशेषबद्दल तुम्हाला ही छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ ऐकल्यानंतर कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा दुर्मिळ इतिहास तुम्हाला माहीत होता का हे आम्हाला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका। व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद।